म्हणत होते की मग लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे. मी आपल्याला सांगतो, 2 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं. स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली. माझा असा प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली, कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालला फास्ट ट्रॅक, कोणत्या न्यायालयानं संबंधित आरोपीला फासावर लटकवलं, त्या लटकवण्याची शिक्षा ठोठावली आणि कोणत्या कारागृहात त्या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली. काल तर मला सांगितलं की 2-3 महिन्यापूर्वी कोणातरी फाशी पण दिली. हे तुम्ही तरी ऐकलंय का कोणीतरी? कारण फाशीसारखा जो निकाल असतो तो देशात एवढा मोठा असतो की आपल्यामध्ये खूप चर्चा होते, अपीलात जातं, सगळं काही होतं, राष्ट्रपती महोदयांपर्यंत पोहोचतं. काल जे स्वतः खोटं बोललेले आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्याच्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिलं तर 2 महिन्यापूर्वी की 3-4 महिन्यापूर्वी हे सांगावं, कारण त्याच्यात त्यांची गफलत झालेली नेहमीसारखी. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 2 महिन्यात सगळं काही निकाल लावला आणि फाशी दिली. कोणाला दिली, कशाबद्दल दिली, कधीची केस होती, कशी झाली ही फाशी, कुठे दिली ही फाशी, हे सगळं त्यांनी लोकांना सांगावं. कारण ते एवढं खोटं बोलत चाललेलं, आम्हाला माहिती होतं त्यांच्यात किती खोटेपण आहे, पण तो आता जग जाहीर होतो. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें, जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।